आपण सध्या बोसे या गावात हैदराबादचे शेतकरी शब्बीर पटेल हे हैदराबादला मार्केटला असतात आणि ही गड्यावरची शेती आहे. तरी आपण यांची लागवड 2 जानेवारीची लागवड आहे. तरी आपण यांना पहिल्यापासून शेड्यूल दिलेला आहे. तर यांना पहिल्यांदा आपण 2 स्प्रे दिलेत आणि एक बूस्टर डोस दिलेला आहे आणि एक रासायनिक डोस दिलेला आहे. तर आज कमीत कमी हा 4 महिन्याचा ऊस आहे. तर ह्या ऊसाची संख्या, कोंबाची संख्या व वाढ बघू शकता. तर ऊसाला कमीत कमी फुटवे 10-15 आहेत. दाखवू शकतो आपल्याला फुटवे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. तर कमीत कमी एका बॅटाला 17 फुटवे आहेत. तर अशा प्रकारे ऊस आहे. बोसे या गावात यांचा प्लॉट आहे आणि पूर्ण बायोफिट शेड्यूल आहे. त्यानुसार ऊस आहे. तर आपण ही बायोफिटची प्रोडक्ट वापरू शकता एवढीच विनंती आहे. आणि रासायनिक शेतीचा खर्च कमी करून जैविक शेतीकडे लक्ष देऊ शकता आपण, हीच विनंती आहे. धन्यवाद. बस का आपण सध्या बोसे या गावात हैदराबादचे शेतकरी शब्बीर पटेल हे हैदराबादला मार्केटला असतात आणि ही गड्यावरची शेती आहे. तरी आपण यांची लागवड 2 जानेवारीची लागवड आहे. तरी आपण यांना पहिल्यापासून शेड्यूल दिलेला आहे. तर यांना पहिल्यांदा आपण 2 स्प्रे दिलेत आणि एक बूस्टर डोस दिलेला आहे आणि एक रासायनिक डोस दिलेला आहे. तर आज कमीत कमी हा 4 महिन्याचा ऊस आहे. तर ह्या ऊसाची संख्या, कोंबाची संख्या व वाढ बघू शकता. तर ऊसाला कमीत कमी फुटवे 10-15 आहेत. दाखवू शकतो आपल्याला फुटवे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. तर कमीत कमी एका बॅटाला 17 फुटवे आहेत. तर अशा प्रकारे ऊस आहे. बोसे या गावात यांचा प्लॉट आहे आणि पूर्ण बायोफिट शेड्यूल आहे. त्यानुसार ऊस आहे. तर आपण ही बायोफिटची प्रोडक्ट वापरू शकता एवढीच विनंती आहे. आणि रासायनिक शेतीचा खर्च कमी करून जैविक शेतीकडे लक्ष देऊ शकता आपण, हीच विनंती आहे. धन्यवाद. बस का